पुणे ग्रामीण जिल्ह्याचे अधीक्षक श्री संदीप सिंग गिल सर हे सध्या जिल्ह्यामध्ये चालू असणाऱ्या किंवा राज्यामध्ये चालू असणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका 2025 तसेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका 2025 या शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पडाव्यात ह्यासाठी जिल्ह्यातील जे रेकॉर्डवरचे सगळ्यात गुन्हेगार आहेत, अवैध शस्त्र बाळगणारे आहेत, अवैध हत्यारे बाळगणारे, अवैध वाळू व्यवसाय करणारे, गोमांस तस्करी करणारे किंवा ज्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल होतात असे आरोपी, तसेच सार्वजनिक सुरक्षेस बाधा आणणारे धोकादायी व्यक्ती यांच्या विरोधात आम्ही एक विशेष मोहीम राबवत आहोत. तसेच पुणे जिल्ह्यातील जे गुन्हेगारी आहे ते मोडीत करण्याकरिता दरोडा करण्याकरता किंवा जे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत, दरोडा, जबरी चोरी, खंडणीखोर, खुनाचा प्रयत्न करणारे यांच्या विरोधात जास्तीत जास्त कडक कारवाई करण्याबाबत किंवा MPDA मोका अंतर्गत कारवाई करण्याबाबत माननीय SP सरांनी आम्हाला वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन आळेफाटा हद्दीमधील रेकॉर्डवरील आणि धोकादायक असणारा इसम आहे खालिद अहमद गुलाब गौस व्यापारी, वय वर्ष 58 वर्ष, राहणार आळे, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे याच्यापूर्वी बेकायदेशीर गर्दी जमावून घातक साधनांचा वापर करून अन्यायाची आगळीक करून नुकसान करणे, खुनाचा प्रयत्न करणे, संगनमत करून जनावरास ठार मारून विकलांग करणे, बेकायदेशीर जमाव जमवून इतरांचे जीवित किंवा व्यक्तिगत सुरक्षा धोक्यात आणणारी कृती करणे, बेकायदेशीर जमाव जमवून खुनाचा प्रयत्न करणे, प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबतचा अधिनियम आहे सन 1960चा व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलमांतर्गत प्राण्यांना उगीचच वेदना आणि यातना देऊन प्राण्यांना क्रूरतेने वागवणे, गायींची कत्तल करणे अशा वेगवेगळ्या प्रकारचे एकूण 7 गुन्हे दाखल होते. सदर सराईत सदरचा हा जो आरोपी आहे हा धोकादायक इसम असल्यामुळे त्याच्या विरोधात कडक कारवाई, प्रतिबंधक कारवाई करणं फार गरजेचं होते. त्या अनुषंगाने आम्ही त्याचा MPDA कारवाई करावी म्हणून साहेबांचे आदेश होते. त्या आदेशान्वये आम्ही त्याचा प्रस्ताव माननीय SP सरांना सादर केला होता आणि SP सरांनी सदर प्रस्तावास दुजोरा देऊन तो अंतिम मंजुरीसाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे पाठवला होता. जिल्हाधिकारी साहेब श्री जितेंद्र हुडीसोप यांनी सदर इसमाच्या विरोधात सार्वजनिक व्यवस्थेस बाधा ठरेल अशी प्रकारची कृती करण्यापासून प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने त्यास महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधी द्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती व दृकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणाऱ्या, बेकायदेशीर जुगार, बेकायदेशीर लॉटरी चालवणाऱ्या, मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबत मुख्य अधिनियम 1981चा सुधारणा अधिनियम सन 2025 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 29 अन्वये MPDA प्रस्ताव आहे दिनांक 29/12/2025 अन्वये सदर धोकादायक इसमास स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला होता. सदर आदेशाची पूर्तता करण्याबाबत किंवा पालन करण्याबाबत आम्हाला निर्देशित करण्यात आलेले होते. तर त्यांना आम्ही सदर आदेशाची प्रत किंवा जी कायदेशीर औपचारिकता आहे ते पूर्ण करून सदर धोकादायक इसमास आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि दिनांक 30/12/2025 रोजी 30 डिसेंबर 2025 रोजी आम्ही त्यास ताब्यात घेतलेला आहे आणि दिनांक 31/12/2025 रोजी नागपूर मध्यवर्ती कारागृह नागपूर या जेलमध्ये जमा करून स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आलेली आहे. सदरची कामगिरी ही आमच्या जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक सर श्री संदीप गिल सर, माननीय रमेश चोपडे सर, ॲडिशनल SP सर, DYSP सर श्री धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच आमचे LCBचे पोलीस निरीक्षक श्री अविनाश श्रीमकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री अमोल पनाळकर, तसेच SI महेश बनकर, स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण, SC विनोद गायकवाड, SC पंकज पारखे, SC अमित माळुंजे, तसेच माझ्या पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार नवीन अरगडे, सकाराम जुंबड, सचिन कोबल, शैलेश वाघमारे, प्रवीण लोहटे सर्व नेमणूक आळेफाटा पोलीस स्टेशन यांनी पार पाडली. हा आरोपी किती गुन्हे दाखल आहेत व किती दिवसाची आता पुढील कारवाई कशा पद्धतीने
त्या ठिकाणी आहे? हा जो आरोपी आहे खालिद अहमद गुलाब रोस व्यापारी वय 58 वर्ष राहणार आहे यांच्या विरोधात आळेफाटा पोलीस स्टेशनला 7 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखले आहेत. त्याच्या विरोधात गोमांसचे गुन्हे आहेत, तसेच अटेम्प्ट टू मर्डरचे 307 प्रमाणे गुन्हे दाखल आहेत. त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.